एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे आपण जी गाडी बाहेरनं आणू ती इथे आपल्याला फिरवता येत नाही. तिथे एक पार्किंग एरिया आहे, तिथे पार्क करून ती गाडी ठेवायला लागते. मग आता या बागेत फिरायचं कसं? दोन तिथे उपाय आहेत फिरायला. त्यांची एक बस आहे स्टॅच्यू वाल्या लोकांची किंवा त्या लोकल ऑथॉरिटीजची, जी तुम्हाला या सगळ्या साईट्सवर सर्क्युलर रूटनी तुम्हाला फिरवते. तुम्ही कुठेही उतरा. तसं आपण फॉरेन कंट्रीमध्ये हॉप ऑन ऑफ ऑफ ही कन्सेप्ट आहे. त्या बसनी उतरा, परत त्याच रूटवरच्या बसमध्ये चढा आणि पुढच्या स्पॉटला जा. हा एक ऑप्शन आहे. नाहीतर दुसरा जो मला पर्सनली आवडलेला ऑप्शन आहे तो म्हणजे ई रिक्षा. आता म्हणाल ई रिक्षामध्ये वेगळं काय आहे? तर ह्या ई रिक्षा ज्या आहेत ह्या तिथे पूर्णपणे महिलांनी चालवलेले ई रिक्षा आहेत. त्यांनी स्पेशल इनिशिएटिव्ह घेऊन महिला ड्रायव्हर त्यांना ट्रेन केलं, त्यांच्याकरता ई रिक्षा बनवले आहेत आणि हा ई रिक्षांचा ताफा या महिला ड्रायव्हर चालवतात. अतिशय अल्प दरात दिवसभर तुम्हाला ती रिक्षा हायर करता येते. त्या येतात, तुम्हाला हॉटेलमधनं पिकअप करतात, या प्रत्येक स्पॉटला तुम्हाला घेऊन जातात आणि तुम्हाला परत हॉटेलला सोडतात. तर हा एक खूप वेगळा प्रयोग त्या लोकांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जाऊन एकदा एक दिवस तरी या महिलांच्या ई रिक्षा हायर करून त्यांनी फिरावं. कारण हे खूप वेगळा उपक्रम आहे, त्याला आपण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे.